त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न। नमस्कार, मी अमिता गावंडे, कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयातही शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। पाहुयात या सोहळ्याचे सविस्तर वृत्त। त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयात आज ठीक सकाळी 9:15 शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। माननीय तहसीलदार गणेश जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। तिरंग्याला सलामी दिल्यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले, ज्यामुळे परिसर राष्ट्रभक्तीने न्हाऊन निघाला होता। या मंगल प्रसंगी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्यासोबतच संपतराव सकाळे, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, उपनगराध्यक्षा मंजू वारुणसे आणि नगर परिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या। प्रशासकीय स्तरावर निवासी नायब तहसीलदार सुनील पवार, नायब तहसीलदार प्रशासन जानकी कारे, पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रणाली फुल्लुके आणि नायब तहसीलदार निवडणूक नितीन मेधने यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी वर्ग, कारभारी वाघ आणि तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे पोलीस उपनिरीक्षक विष्णू होले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय ध्वजाला दिलेली मानवंदना। यानंतर उपस्थित सर्वांनी संविधानाचे सामुदायिक वाचन केले। लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली। त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।